नमस्कार. आज आपण बोलणार आहोत हिलियमच्या जागतिक संकटाबद्दल. हो, एक असं संकट ज्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर अगदी थेट परिणाम होतो. अच्छा, विचार करा. रॉकेट, MRI स्कॅनर आणि सेमीकंडक्टर या तीन म्हणजे एकमेकांपासून अगदी वेगळ्या आणि हायटेक गोष्टींमध्ये काय कॉमन असेल? काय वाटतं? आणि याचं उत्तर खरं तर खूपच आश्चर्यकारक आहे. ते म्हणजे हिलियम. हो, अगदी तेच हिलियम जे आपण वाढदिवसाच्या फुग्यांसाठी वापरतो. पण थांबा, त्याची खरी ओळख यापेक्षा खूपच वेगळी आणि खूप जास्त महत्वाची आहे. आता शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर हिलियम म्हणजे काय? तर तो एक गंधहीन, रंगहीन आणि पूर्णपणे निष्क्रिय म्हणजे इनर्ट गॅस आहे. पण गंमत बघा, जो वायू आपल्याला फक्त फुग्यांमध्ये भरण्यासाठीचा वाटतो, तो प्रत्यक्षात एका अत्यंत महत्वाच्या औद्योगिक घटकाचं काम करतो. मग साहजिकच प्रश्न पडतो की हा इतका महत्वाचा वायू येतो तरी कुठून? याचं उत्तर आपल्याला आकाशात नाही तर चक्क आपल्या पृथ्वीच्या पोटात मिळतं. आणि त्याची जी कहाणी आहे ना, ती खूपच इंटरेस्टिंग आहे. इथे ना एक खूप मोठा विरोधाभास आहे, म्हणजे एक पॅराडॉक्स. बघा, संपूर्ण विश्वाचा विचार केला तर हायड्रोजननंतर हेलियम हा दुसरा सगळ्यात जास्त प्रमाणात सापडणारा घटक आहे. पण गंमत बघा, आपल्या पृथ्वीवर मात्र तोच हेलियम प्रचंड दुर्मिळ आणि अगदी मर्यादित आहे. आहे की नाही विचित्र? तर पृथ्वीवर हेलियम कसा बनतो? ही प्रक्रिया काही 1-2 दिवसांची नाहीये, तर कोट्यावधी वर्षांची आहे. होतं काय की आपल्या जमिनीच्या खूप खाली युरेनियम आणि थोरियमसारखे किरणोत्सर्गी घटक असतात, जे हळूहळू विघटित होतात. या प्रक्रियेतूनच हेलियम वायू बाहेर पडतो. आता हा वायू नैसर्गिक वायूच्या साठ्यांमध्ये जाऊन अडकतो आणि मग जेव्हा आपण नैसर्गिक वायू बाहेर काढतो, तेव्हा त्यावर प्रक्रिया करून हा हेलियम वेगळा केला जातो. अशी आहे ही सगळी प्रोसेस. बरं, हेलियम तयार कसा होतो हे तर कळलं. पण लक्षात घ्या, हा साठा खूप मर्यादित आहे. आणि मग इथेच सगळ्यात मोठा प्रश्न येतो, या साठ्यावर नियंत्रण कोणाचं आहे? आणि इथूनच विज्ञान संपून थेट जिओपॉलिटिक्स म्हणजे भूराजकारण सुरू होतं. आता गंमत बघा, जगातले सगळ्यात मोठे हिलियमचे साठे फक्त आणि फक्त 3 देशांमध्ये आहेत: अमेरिका, कतार आणि अल्जेरिया. का? कारण हिलियम सापडतो नैसर्गिक वायूसोबत आणि या देशांकडे त्याचे प्रचंड साठे आहेत. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो, तर संपूर्ण जगाचा हिलियमचा पुरवठा फक्त याच 3 देशांवर अवलंबून आहे. किती मोठी रिस्क आहे बघा. आणि नेमकं इथेच प्रॉब्लेम सुरू होतो. हीच गोष्ट सध्याच्या संकटाचं मूळ कारण आहे. मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे ही जी नाजूक सप्लाय चेन आहे ना, ती पूर्णपणे विस्कळीत झालीय. आणि याचा परिणाम जगभरात हेलियमचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. पण मग हेलियमचा तुटवडा झाला तर झालं, आपल्याला काय फरक पडतो? फक्त फुगे महाग होतील, बरोबर? नाही, याचे परिणाम खूपच दूरगामी आहेत. चला बघूया ते काय आहेत. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे मेडिकल टेक्नॉलॉजी. वैद्यकीय क्षेत्रात तर हिलियमची भूमिका अक्षरशः जीव वाचवणारी आहे, हे लक्षात घ्या. MRI मशीनमध्ये प्रचंड शक्तिशाली सुपर कंडक्टिंग मॅग्नेट्स म्हणजे चुंबक असतात. आता या चुंबकांना थंड ठेवण्याचं काम हेलियम करतो. हेलियम नसेल तर हे मॅग्नेट्स कामच करणार नाहीत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हेलियमशिवाय MRI स्कॅन करणं जवळजवळ अशक्य आहे. आता फक्त मेडिकलच नाही, हायटेक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा हेलियमशिवाय पान हलत नाही. खरं तर आपण रोज ज्या गोष्टी वापरतो, त्यातल्या अनेक गोष्टी हेलियमशिवाय बनूच शकत नाहीत. उदाहरण घ्यायचं झालं तर आपले स्मार्टफोन आणि कम्प्युटर, त्यातल्या ज्या सेमीकंडक्टर चिप्स असतात ना, त्या बनवताना हेलियम लागतोच लागतो. इतकंच नाही तर काही खास प्रकारच्या आर्क वेल्डिंगसाठी सुद्धा हेलियम हवाच. आणि ही लिस्ट इथेच संपत नाही. अवकाश आणि संरक्षण क्षेत्र म्हणजे स्पेस आणि डिफेन्स, इथे तर हिलियमचं महत्त्व स्ट्रॅटेजिक आहे, म्हणजे सामरिक आहे. रॉकेट्समध्ये, सॅटेलाइट्समध्ये, एवढंच काय तर आधुनिक मिसाईल सिस्टममध्ये सुद्धा हेलियम एक खूप महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे विज्ञान आणि देशाची सुरक्षा या दोन्हीच्या प्रगतीसाठी तो गरजेचा आहे. आणि अजूनही काही आश्चर्यकारक उपयोग आहेत. क्रायोजेनिक्स म्हणजे अतिशीत तापमानावरील संशोधनात, खोल समुद्रात डायव्हर्स जे गॅस मिक्सचर वापरतात त्यात, अणुभट्ट्या थंड ठेवण्यासाठी, इतकंच काय तर मोठमोठ्या पाईपलाईनमधली अगदी बारीक गळती शोधण्यासाठी सुद्धा अशा अनेक ठिकाणी हेलियम वापरला जातो. तर या सगळ्यातून लक्षात घेण्यासारखा मुद्दा काय आहे? तो हा की हेलियमचा तुटवडा म्हणजे फक्त फुगे महाग होणं इतकं मर्यादित नाहीये. याचे परिणाम खूप
खूप जास्त गंभीर आणि दूरगामी आहेत. ह्या संकटामुळे काय होऊ शकतं तर इलेक्ट्रॉनिक्सचं उत्पादन कमी होऊ शकतं. MRI सारख्या महत्त्वाच्या मेडिकल सेवांमध्ये अडथळे येऊ शकतात आणि देशाचे मोठे अवकाश आणि संरक्षण कार्यक्रमसुद्धा लांबणीवर पडू शकतात. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. आपलं हे जे हायटेक जग आहे ते आपल्याला वाटतं त्यापेक्षा खरंच जास्त नाजूक आहे का? अशा एका न दिसणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या घटकावर आपलं जग इतकं अवलंबून असेल तर विचार करायलाच हवा.